आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे श्रावणातील स्पेशल घेवरची रेसिपी। एकदा बाजारातून आम्ही आणलेली होती, खूपच आवडली होती। पण जेव्हा आपण बाजारासारखी घेवर बनवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मात्र काही ना काहीतरी गडबड होऊन तो पदार्थ बिघडतो। पण आज हलवाई सारखा होत नाही। एकतर तो तुटतो, परफेक्ट जाळी पडत नाही, किंवा खूपच कडक बनतो, किंवा खूप तेलकट होतो। तर मी आज मात्र तुमच्यासाठी घेऊन आली आहे एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत बनणारी व अजिबात तेलकट न होणारी, म्हणजेच घेवर पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरणारी। त्यासाठी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, एकदम छान घेवर तयार होतील। एकदम परफेक्ट मापे सांगणार आहे, म्हणजे तुमचे घेवर कायमच छान बनतील। हलवाई पेक्षाही जाळीदार व चविष्ट असे घेवर तयार होतील। पण त्याआधी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। चला, व यामध्ये मी तुम्हाला आज रबडी व चाचणी पण कशी बनवायची आहे ते देखील मी सांगणार आहे। चला, पण त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा बॅटर बनवायचे आहे। पहिले आपल्याला गावठी घरचे 4 टेबलस्पून हे विदाउट मेल्टेड तूप घ्यायचे आहे। बॅटर बनवण्यासाठी तुपाचाच वापर करायचा आहे। तुम्ही तळण्यासाठी तेल वापरणार असाल, पण बॅटर हे बनवण्यासाठी देशी तुपाचाच वापर करायचा आहे। व इथे मी काही बर्फाचे तुकडे घेतलेले आहे, व त्या बर्फाच्या तुकड्याने आपल्याला एकाच डायरेक्शनने हे तूप असं छान फेटून घ्यायचं आहे। व एकदम क्रीमी स्ट्रक्चर येईपर्यंत हे बॅटर आपल्याला सारखे फेटून घ्यायचे आहे व एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचे आहे। बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही ह्याच प्रकारे असं फेटून घ्यायचं आहे। बघा, एकदम छान असं क्रीमी स्ट्रक्चर येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे। बघा, किती छान असं क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। बघा, आता यामधले आपल्याला जे बर्फाचे तुकडे आहे हे नंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहे। आता हे बर्फाचे तुकडे मी काढून घेत आहे। बघा बघा, किती छान असं क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आपण हे सगळं एकाच डायरेक्शनने फिरवायचं आहे आपल्याला। हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते आहे, बर्फाचे तुकडे काढून घेतलेले आहे। बघा, एकसारखं असं एकदम अगदी लोण्यासारखं झालेलं आहे। बघा, किती छान असं क्रीमी स्ट्रक्चर आलेलं आहे। असंच आपल्याला हे क्रीमी स्ट्रक्चरचं पाहिजे आहे। आता यामध्ये मी 1 कप मैदा जो आहे आपण सेट केलेला आहे, त्याच कपाने आपल्याला 1 कप मैदा हा टाकून घ्यायचा आहे। हा मैदा मी चाळून घेतलेला आहे व आपल्याला एकदम क्रम्बल होईपर्यंत हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, एकदम छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, आता यामध्ये हलवाई सारखेच आपल्याला करायचे आहे। इथे मी 1/4 कप दूध टाकून घेत आहे। बघा, असं थोडं थोडं करून मी हे 1/4 कप हे दूध टाकून घेतलेलं आहे, व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। व आपल्याला एकच डायरेक्शनने हे फिरवायचं आहे। 5 ते 6 टेबलस्पून जर तुम्ही टेबलस्पूनने जर तुम्ही घेणार असाल तर 5 ते 6 टेबलस्पून आपल्याला दूध हे मिक्स करायचं आहे। पण हे दूध मात्र एकदम चिल्ड पाहिजे आहे, म्हणजे अगदी फ्रीज मधलंच पाहिजे आहे। आता त्यानंतर आपल्याला इथे 1 कप मी पाणी घातलेलं आहे, ते पण एकदम चिल्ड पाहिजे आहे। बॅटर आपलं एकदमच थंड तयार व्हायला पाहिजे आहे व यामध्ये बिलकुलच गाठी तयार व्हायला नाही पाहिजे, लम्स तयार व्हायला नाही पाहिजे। बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला इथे तयार व्हायला पाहिजे। आता ह्या बॅटरसाठी मला जवळजवळ 3 कप मला हे पाणी लागलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला हे बॅटर व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये काहीच लम्स पडता कामा नये। आता हे सगळं बॅटर मी व्यवस्थित गाळून घेत आहे। बघा, किती छान आपलं हे एकदम छान एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। वरतून सोडल्यानंतर एकदम फ्लोई कन्सिस्टन्सी मध्ये हे बॅटर व्हायला पाहिजे। वरतून सोडल्यानंतर अगदी थेंब 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 असं गळलं पाहिजे। बघा, किती छान असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे। बॅटर वरतून टाकल्यानंतर बघा, एकदम टप 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 असं थेंब थेंब असं पडलं पाहिजे। असं आपलं बॅटर हे तयार झालं पाहिजे। आता आपलं हे तयार झालेलं बॅटर आहे, आपल्याला हे फ्रीज मध्ये ठेवायचं आहे अर्धा तास एकदम चिल्ड होण्यासाठी। तोपर्यंत आपण आता इथे चाचणी बनवायला घेऊया। इथे मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व कढईमध्ये आपण जो कप सेट केलेला आहे त्या कपाच्याच मापाने आता आपल्याला 1.5 कप मी इथे साखर घालत आहे व त्यासाठी त्यानंतर त्यामध्ये मी 1 कप पाणी घालून घेत आहे व आपल्याला हे साखर विरघळेपर्यंत चांगलं हलवून घ्यायचं आहे। व त्यामध्ये मी काही केशरच्या काड्या घातलेल्या आहे व 3-4 मी याच्यामध्ये वेलची टाकलेली आहे फोडून। त्याने कसं केशरने एकदम छान फ्लेवर पण येतो आणि कलर देखील सुंदर येतो व कंटिन्यू आपल्याला हे हलवत राहायचे आहे।
पूर्ण साखर विरघळली आहे बघा. आणि मी हे कंटिन्यू हलवत आहे. आणि आपल्याला या चाचणीची काही तार वगैरे काही करायची नाही. अगदी मधासारखं म्हणजे बोटामध्ये धरल्यानंतर अगदी चिपचिप वाटली पाहिजे आपल्याला बघा. अगदी म्हणजे तार होते पण आणि तुटून जाते, तार होते आणि तुटून जाते. बस इतपत आपल्याला ही चाचणी तयार करायची आहे. मग आपली चाचणी ही तयार होत आलेली आहे. कंटिन्यू आपल्याला हलवत राहायची आहे. आता ही चाचणी आपली तयार झाली आहे. आता आपल्याला यामध्ये साखरेचे कण तयार व्हायला नकोय म्हणून आपल्याला इथे एक लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. यामध्ये मी एक लिंबाचा रस पिळून घेत आहे. लिंबाच्या रसाने ही चाचणी जी आहे ती आंबट होणार नाही, पण एकदम आणि क्रिस्टलाइज होईल, म्हणजे त्याच्यामध्ये क्रिस्टल तयार होणार नाही. बघा आपली ही साखर आता ही छान अगदी बघा मस्त चाचणी आपली ही तयार झालेली आहे. एकदम छान आणि स्वच्छ तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि एकदम मधासारखी आपल्याला जास्त, कारण गार झाल्यानंतर पण थोडी ती घट्ट होणार आहे, त्यामुळे आपल्याला इतपत ही चाचणी आपली तयार करायची आहे. तुम्ही बघू शकता. आता इथे आपली ही चाचणी तयार झालेली आहे बघा. आता ही चाचणी तयार होती. तोपर्यंत माझा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असेल तर, नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. बघा आपली ही चाचणी आता तयार होत आहे, झालीच आहे तयार. अशा प्रकारे आपल्याला ही चाचणी तयार करायची आहे. आता आपल्याला ही चाचणी गॅस बंद करून बाजूला काढून ठेवायची आहे. तोपर्यंत आपल्याला इथे आता रबडी तयार करायची आहे. तर मी गॅसवर एक कढई घेतलेली आहे व इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध घेतलेलं आहे बघा. आता हे आपल्याला दूध हे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे व दुधाची क्वांटिटी निम्मी करायची आहे. आता थोडंसं दूध कोमट झाल्यानंतर इथे मी एका कपामध्ये थोडंसं दूध, कोमट दूध काढून घेत आहे बघा. आता यामध्ये आपल्याला 7 ते 8 चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायचे आहे. तुम्हाला जर मिल्क पावडर टाकायची नसेल तरी चालेल, पण तुम्हाला मात्र दुधाची क्वांटिटी जास्त घ्यावी लागेल. इथे मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तुम्हाला 1.5 ते पावणे 2 लिटर दूध घ्यावे लागेल, कारण आपल्याला ही दूध आटवून आपल्याला रबडी तयार करायची आहे. आता इथे मी 7 ते 8 चमचे कोमट दुधामध्ये मिल्क पावडर टाकून घेत आहे व ती व्यवस्थित आपल्याला विरघळवून घ्यायची आहे. अशी कोमट दुधामध्ये जर मिल्क पावडर आपण टाकली तर ती छान अशी व्यवस्थित विरघळली जातात व त्यामध्ये ते लम्प सुद्धा राहत नाही बघा. अशी छान अशी मस्त करून घ्यायची आहे. छान मिल्क पावडर अशी विरघळवून घ्यायची आहे. आता इथे बघायचं की आपली रबडी ही जी आहे ते दूध आपलं हे पुष्कळसं आटलेलं आहे आणि हे कंटिन्यू हलवत राहून जी साईडला जी साय जमा होते आहे ती देखील आपल्याला मोडून मोडून ह्या दुधामध्ये टाकून घ्यायची आहे बघा. दुधाला एकदम छान अशी उकळी पण आलेली आहे व पहिल्यापेक्षा ही दुधाची क्वांटिटी देखील कमी झालेली आहे बघा. कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. आता यामध्ये मी 1/4 कप साखर घालून घेणार आहे. आपल्याला यामध्ये जास्त साखर घालायची नाहीये, कारण आपण घेवरवर ही जी आपण चाचणी तयार केली ती देखील टाकणार आहे, त्यामुळे खूपच गोड होईल, म्हणून मी कमी साखर टाकत आहे व ही साखर विरघळवून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण जे मिल्क पावडरचं बॅटर तयार केलेलं आहे हे टाकायचं आहे व कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण नाही असं सोडून जर दिलं तर आपली मिल्क पावडर हे खाली लागू शकते, जळू शकते बघा. अशी कंटिन्यू हलवत आपल्याला हे दूध आपल्याला आटवून घ्यायचं आहे बघा. किती कलर पण सुंदर आलेला आहे व आपली रबडी देखील तयार होत आहे बघा. बघू शकता तुम्ही, एकदम छान अशी दाणेदार अशी व्यवस्थित झालेली आहे बघा. आपल्याला ही रबडी खूप घट्ट नाही करायची, कारण थंड झाल्यानंतर मात्र ही खूप घट्ट होणार आहे बघा. तुम्ही बघू शकता. आणि कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे. छान आपल्या अशी ही रबडी तयार झालेली आहे. यामध्ये मी फ्लेवरसाठी काहीच टाकणार नाही, कारण आपण चाचणीमध्ये मात्र वेलची वगैरे टाकलेली आहे व कलरसाठी आपण केशर सुद्धा टाकलेला आहे. पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही यामध्ये वेलची पूड देखील टाकू शकता किंवा केवडा एसेन्स देखील टाकू शकता. आता इथे आपली रबडी तयार झालेली आहे. आता आपल्याला मात्र घेवर तयार करायचे आहे. त्यासाठी मी एका बाउलमध्ये बर्फाचे तुकडे घेत आहे व आपल्याला हे आपलं जे बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर तयार केलेलं जे बाउल आहे ते या बर्फाच्या तुकड्यावर ठेवायचं आहे. कारण कसं की आपलं हे बॅटर एकदम चिल्ड पाहिजे, एकदम थंड पाहिजे व आपण जे तेल गरम करणार आहे ते एकदम कडक तेल पाहिजे, म्हणजे तेल एकदम गरम पाहिजे व हे बॅटर एकदम थंड पाहिजे. तेव्हाच आपलं जी घेवरला जाळी पडते
ती ह्यामुळेच पडणार आहे. बघा आता इथे मी पातेल्यामध्ये तेल ठेवलेलं आहे गरम करायला. इथे मात्र पातेलं कोणतं घ्यायचं आहे ते तुम्ही तुमच्या म्हणजे साईज तुम्हाला कशी पाहिजे आहे घेवरची त्या साईजप्रमाणे तुम्हाला हे पातेलं घ्यायचं आहे व या पातेल्यामध्ये पाऊण पातेलं आपल्याला तेल भरायचं आहे, जास्त वरपर्यंत भरायचं नाही, कारण आपण यामध्ये जे बॅटर घालणार आहे ते अगदी वरती येतं आणि बॅटर घालताना पण आपल्याला एकदम वरतून बॅटर घालायचं आहे, अगदी थोडं 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 बॅटर घालायचं आहे. पहिले बॅटर घातल्यानंतर जे बबल्स तयार होतील ते बबल्स आपले पूर्ण निघून गेल्यानंतरच आपल्याला दुसरं बॅटर टाकायचं आहे बघा. आणि कंटिन्यू तुम्हाला 25 ते 30 वेळा मात्र हे बॅटर आपल्याला टाकायचं आहे. अगदी जर तुम्ही कमी टाकलं तर मग आपल्या घेवरची जी जाडी आहे ती खूपच म्हणजे घेवर खूपच पातळ तयार होतील आणि ते तुटतील देखील बघा. असं करत करत आपल्याला मग मध्ये आपल्याला एक लाकडी चमचा किंवा जे पण तुमच्याकडे असेल त्याने मध्ये आपल्याला होल तयार करायचा आहे व त्या होलमध्येच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे. इथं तिथं बॅटर टाकायचं नाही, कारण त्या होलमध्ये बॅटर टाकल्यानंतर ते खाली जाऊन असं स्प्रेड होईल व त्याची जाळी तयार होईल, मग छान अशी डिझाईन तयार होईल बघा. आता हे तुम्हाला वाटलं की इथपर्यंत बॅटर टाकायचं आहे, वरचा भाग तुम्हाला थोडासा लालसर दिसला की नंतर आपल्याला हे चमच्याने किंवा फोकने आपल्याला हे खाली दाबायचं आहे, जेणेकरून आपला जो घेवर आहे तो वरच्या साईडने सुद्धा आपल्याला चांगला शिजेल बघा. आपला किती सुंदर असा जाळीदार घेवर तयार झालेला आहे, तुम्ही व्हिडिओत बघू शकता. व आपल्याला हा आता काढून एका जाळीवर मात्र हा काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यामधलं तेल आपल्याला हे निथरत ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता वरून खालून किती सुंदर अशी जाळी पण तयार झालेली आहे आणि एकदम छान. पण ह्या पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर पहिल्याच प्रयत्नामध्ये तुमचे घेवर देखील यशस्वी ठरतील व कायम तुम्ही ह्याच पद्धतीने घेवर कराल बघा. किती सुंदर जाळी पण पडलेली आहे. अशाच प्रकारे आपण दुसरं देखील घेवर तयार करणार आहोत. इथे मात्र माझं थोडंसं पातेल्याची साईज थोडी कमी पडली म्हणून थोडंसं तेल वरती आले, पण मात्र तुम्ही ही चूक करू नका. पातेल्याची साईज थोडीशी म्हणजे हाईटला थोडी जास्त घ्या व त्या प्रमाणात तेल टाकायचं, अगदी वरपर्यंत भरायचे नाही व हळूहळू असं बॅटर टाकत टाकत त्यानंतर आपण पुन्हा मध्ये होल तयार करायचा आहे व त्या होलमध्येच आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे बघा. एकदम छान आपल्या हा दुसरा घेवर देखील तयार झाला. आपल्या कपामध्ये माझ्या इथे 7 ते 8 घेवर तयार झालेले आहेत बघा. अगदी बाजारात मिळते तसे घेवर तयार झालेले आहे. एकदम छान अशी सुंदर अशी जाळी आली आणि एकदम कुरकुरीत क्रिस्पी तयार झालेले आहे बघा. तुम्ही बघू शकता एकदम छान झालेले आहे. चला तर मग आता आपल्याला हे बाजारासारखं आपल्याला एक लुक द्यायचा आहे, मार्केटमध्ये जसे घेवर मिळतात तशाप्रमाणे. आता इथे एका प्लेटमध्ये मी घेवर घेतलेले आहे व त्यामध्ये जी आपण चाचणी तयार केलेली आहे ही चाचणी मात्र टाकून घ्यायची आहे. सगळीकडे आपल्याला ही चाचणी टाकून घ्यायची आहे बघा. अशा प्रकारे आपल्याला घेवर सजवायचं आहे व आपण जे हे तयार केलेली जी रबडी आहे ती रबडी देखील यावर टाकून घ्यायची आहे बघा. इतकी सुंदर अशी खूपच सुंदर झालेली आहे. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. तर तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की जमेल. फक्त यामध्ये जे सांगितलेल्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करा तर तुमचं घेवर अजिबात चुकणार नाही व पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरेल. व यामध्ये आपल्याला काही बदामाचे काप किंवा बदामाचे जे तुकडे आहे ते सजवून घ्यायचे आहे व वरती केशर वगैरे घालून घ्यायचे आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सजवू शकता. व जर आपल्याला जर रबडी करायची नसेल तर नुसते चाचणी टाकून देखील हे आपण सजवू शकतो बघा. किती छान आणि किती सुंदर असे आपले घेवर तयार झालेले आहे, तुम्ही बघू शकता बघा. एकदम छान असे घेवर तयार झालेले आहे. तर तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करा तुमचे घेवर कसे झालेले आहे. एकदम हलवाईपेक्षा पण खूपच छान झालेले आहे घेवर, तुम्ही बघू शकता. एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले मला नक्की सांगा. चला तर मग धन्यवाद.